आज आपण बनवूया टुम्म फुगणारी मेथीची पुरी। बनवायला अगदी सोपी आहे आणि खायलाही खूप चविष्ट लागते। ही पुरी 2 ते 3 दिवस आरामात टिकते। तर वेळ न वाया घालवता चला आता वळूया रेसिपीकडे। मेथीची पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी इथे एक जुडी मेथी खुडून घेतलेली आहे। आता ही मेथी स्वच्छ धुवून सुरीने बारीक कट करून घ्यायची आहे। जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक कट करायची आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये ही सर्व मेथी घालायची आहे आणि 1-2 मिनिट परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ। आता हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायची आहे परतून घेतलेली सर्व मेथीची भाजी। त्यासोबत 1 चम्मच बेसन पीठ घातलेला आहे, पाव चम्मच हळद घातलेली आहे, 1 चम्मच घरगुती लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चम्मच ओवा घातलेला आहे आणि 1 चम्मच सफेद तीळ घातलेले आहे। त्यासोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे याप्रमाणे। आता हे पीठ 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे। यावरती 1 चम्मच तेल घालून परत एकदा थोडंसं मळून घेतलं आणि 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवलेलं आहे। 10 मिनिटांनंतर पीठ छान भिजलेलं आहे। आता याला हाताने जसं छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहे। तर मी ते सुरीने कट करून एकाच साईजच्या सर्व पुऱ्या होतील असे छोटे छोटे उंडे करून घेते आणि पळपट आणि लाटण्याला तेल लावून छान पुरी लाटून घेते आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मीडियम आकाराची पुरी मी इथे लाटलेली आहे। त्यासोबत गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल गरम झालं की त्यामध्ये छान पुरी सोडून घ्यायची आहे आणि मस्त दोन्ही साईडने तळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान पुरीला कलर देखील आलेला आहे आणि टुम्म अशी पुरी फुगलेली देखील आहे।